नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, गावाला आलेलो आहे. तुम्ही माझा पहिला ब्लॉग बघितलाच आहे. तर आज आणि उद्या आहे आपल्या गावची यात्रा. तर आत्ता दुपारी तर असं काय स्पेशल नाही आहे, म्हणजे आत्ता वाजले सकाळचे 8:45, पण असं वाटतं दुपार आहे, कारण बाहेर खूप ऊन आहे. जे गावाला येणार असतील साताऱ्यात कुठल्या पण गावात, भाई खूप ऊन आहे, जरा जपून सनस्क्रीन वगैरे कॅरी करा. हां, तर मी काय म्हणत होतो की संध्याकाळी प्रोग्राम आहे असं मला बोलला आहे माझा भाऊ, आणि उद्या पण असणार आहे. तर मग आत्ता पण सकाळपासूनच चालू केलं आहे. काय काय घडामोडी घडतील या तुम्ही माझ्या चॅनलमध्ये बघू शकता आणि आनंद घेऊ शकता, गावच्या आठवणी ताज्या करू शकता. बघत राहा मी पुढे काय काय करतं. मित्रांनो, तर या बघा माझ्या काकी आहेत. त्या काकी आता मग आपल्यासाठी पोहे बनवत आहेत. काकी काय म्हणता, कसे आहे तुम्ही? बरं. तुम्ही ओंकारला ओळखता, वंक्या. हां, तर त्याची आई. आता मस्त चहा आणि पोहेचा कार्यक्रम करायचा आहे. त्याच्यानंतर बघायचं बाहेर कुठे जायचं आहे. ओंकार गेले आंघोळीला, आंघोळ करून आल्यावरती तो सांगेल काय करायचं, कुठे जायचं, त्याच्याबरोबर फिरायचं. हेच करायचं आहे. पब्लिक मस्तपैकी नाश्त्याला बसलं आता. गरमागरम पोहे. मी गावाला आलात ना, गावाला आल्यावर काय पण खाल्लं तरी भारीच वाटतं. ओंकार शेठ, काय विषय? काय कुठं जायचं, काय सांग जरा. आता जायचं रानात आपण. रानात? ओके, नाश्ता करून रानात जायचं आहे. काका आहेत, काकांना डबा द्यायचा आहे ना? हां, डबा पण द्यायचा आहे आणि आम्ही पण फिरून येतो जरा. मित्रांनो, तर आलेलो आहे मी रानात आता. म्हणजे आमचं जे शेत आहे तिकडे माझे काका आहेत, त्यांना टिफिन द्यायला, डबा द्यायला. परत म्हणाले इंग्लिश बोलतोय. हा जो अवतार आहे ना माझा, का केला आहे मी असं माहीत आहे का? कारण ऊन मजबूत आहे. मजबूत म्हणजे एकदम भाजतं आहे, त्यामुळे गॉगल आणि हा असा मास्क मस्ट आहे, नाहीतर काळं तर पडणार मजबूत. त्यात ऊन पण एवढं आहे. ओंकाची हालत बघा. ऊन लय आहे. चला आपण डबा देऊन येऊ. चला. तर हे बघा, हे इथून तिकडून दिसतंय ते पूर्ण. हे 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 इकडे 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 हे पण हे पण हे पण हे सगळं आमच्या एकट्याचं नाही. हे सगळे म्हणजे डेंजर काम आहे आमचं. आता मी तुम्हाला नाही सांगू शकत, पण ठीक आहे आमचंच म्हणायचं. काय आता असल्या ह्याच्यात कुठं काय व्हायचं. शेतकऱ्यांचं हे एक असतं भाई, ऊन असू काय पण असू, रानात सारखं रानात एवढं सगळं फिरून आलो आम्ही. आणि काका या खालच्या वावरात आहे तिथं, हे बघा दिसतात का? चालू आहे, काम चालू आहे जोरात. पण बाकी काय पण बोला, गावाला आल्यावर मजाच येते. वातावरण मेन तर वातावरण एवढं भारी असतं ना, मला तर घरीच जावं वाटत नाही मुंबईला. नुसती धूळ धूळ धूळ. भले इथे ऊन आहे पण क्लिअर ऊन आहे यार. मुंबईसारखं धूळ प्लस ऊन नाही. ओंकार भावा, उन्हातानाचा का हिंडायला लागलायस? उन्हातानाचा आता डबा द्यायला आलेलो पप्पाला. हा दिला, पण किती फिरून फिरून दिला आणि परत फिरून घेऊन चाललाय. ऊन लय आहे लागला. अरे काय आपलं रान काय बारकं आहे का? तेच की. केवढं वावर आहे ते. होल वावर इज आवर. नात करते काय, याला यालाच लागते. ऊस खायला. ऊस खायला. कुत्रा आहे घातली. कुत्र्यानं घाबरवलं का नाही? चावल की. उचलूनच टाकतो त्याला. ए पब्लिक, आता आहे का नाही आम्ही चाललोय तिकडे. ते कुठं रे? जेवाय चाललोय. जेवाय आज जत्रा चाललोय. आहे आमच्या गावची. तर आणि आज जत्राची पहिली पंगत आहे इकडे ज्योतिबाव. तर आता जेवून बिवून येऊन संध्याकाळी पालिका आहे, डान्स बिन्स, बँजो बिंजो, धिंगाणा एकदम राडा, एक नंबर काम. गाडी चालवते. हो का, गावाला हे असतं का? चौघ जण मस्त, टेन्शन नाही, कोण पोलीस नाही, काय नाही. पडले की सगळे सोलपटतात. अजून दोघं बसले असते पण घेतले नाहीत. हा, की गाण्या ड्रायव्हर. आता आम्ही जेवाय चाललोय बरं का. जेवाय काय गाण्या मेनू सांग परत. तडका, गरा आणि भाजी भात. गरा आहे, गरा आहे घातली. आमच्या नदीला पाणी केवढं आहे बघायचं आहे का तुम्हाला? लय पाणी आहे. हे उतरून चालत जायचं का? मी माझं बोट नाही. हे बघा मित्रांनो, नदीला आहे पाणी. आता आम्हाला असं करायला लागतं, नदी पलीकडे आमचं देव आहे, तर ते गेले गाडी घेऊन, आम्ही दोघं जाते चालत. कुठनं जायचंय? हाय की ऋतिक, असा चांगला रस्ता दाखव. ऋतिक भावाने मस्त आम्हाला दाखवला रस्ता. पाण्यातून जायची गरजच नाही, पण पाणी नाही, पण इथं वाळू कसली आहे.
डेंजर काम आहे, डेंजर काम. ए ते बारकी पोर आपली फॅन आहेत बरं का. आम्ही तुमचा fan आहे म्हणून इथं पाणी अडवतो बघा. आमच्या गावातला हे किंगमॅन शो. हा मटण आहे की नाही? मित्रांनो, तर असा स्ट्रगल आहे. नदीच्या पलीकडे आमचा देव आहे, तर तिकडे जायला बघितलं ना कसं नदी बिदी, तरी एवढं पाणी. मठ्ठान बिट्ठान फेमस झाले बरं का. मी सगळे अख्खं गाव ओळखतंय मला. विषय असा आहे, पब्लिक पण जमते तिकडे. आलोय आम्ही आता इथे जेवायला. मित्रांनो, तर आता इथे आलोय मी. देऊळ आहे बघा मागे, आणि इथे जेवणाची सोय केलेली आहे. तर आम्ही तिकडे आलेलो आता, आणि मग जेवायला बसतो. तुम्हाला दाखवतो काय काय, त्यानंतर मग पुढचं काय माहित नाही. अरे तू नाही रुपये देणार नाही, भोका लागला तर 20 रुपये खर्च करून जातील तिथे. राहुल्या का राहुल्या गेली आता घरी गेली अरे इकडे बघ. पद्धतशीर जेवण झालेलं आहे. जेवणाला काय होतं तर दाल तडका, भात, जिरा राईस, आणि त्याच्यासोबत होता शिरा. एक नंबर जेवण, मजा आली. लय दिवसांनी असं जेवलो. आणि विषय असा झालाय ना, आता वातावरण झालंय पावसाचं. पाऊस करतोय, घात वाटतं. तिकडं मोकळं आहे आभाळ, इथं आपल्या डोक्यावर झालाय लफडा. वारा पण सुटलाय मजबूत. हे बघा काय, आता बघू पोरं काय बोलतायत, त्या हिशोबाने आपण करायचं. आता माझं तरी असं म्हणणं आहे की घरी जावं जरा. तूफान बारिश का इशारा है, उधर से आ रहा है. लय गडबड आहे. आता कुठे जायचं ओमकार? हा कांदा झाकाय, कांदा झाकाय चाललोय. गावचे रायडर लय डेंजर हो का. हा रान बघा, वाटतं बघा, पण आम्ही असल्या गडबडीत आम्ही पडूच देणार नाही. हो, पडलं का साल पडते मग. वादळ एवढं जोरात आलं ना मित्रांनो, त्याच्यामुळे यांचे कांदे झाकायला आले. हेल्पिंग हँड्स ब्रो, हेल्पिंग हँड्स. हा पूर्ण कांदा झाकला इथे. आता हा एवढा बाकी आहे. पाऊस लपडी करायला लागलाय. वंक्य हो का, बघितलं वादळ बघितलं का मित्रांनो तुम्ही? आमचा वंक्या चाललाय उडून ऋत्याबाई. तुफान वारा आहे गाईस, तुफान वारा. डेंजर, व्हेरी व्हेरी डेंजरस परिस्थिती. आता ते लाकडं तिथून आणायला लागतील आणि त्याच्यावरती, कारण एवढा पिसाळा आहे ना तो. त्याच्या आईला त्याच्या चांगली यात्रा आहे आज. काय लावले पावसा, पाऊस नाही वारले. काय झालं शिब्या? बसून काढ, बसून शिब्या. मित्रांनो, तर दुपारी मी घरी आलो. वादळ वगैरे आलेलं, थोडा वेळ तिकडे थांबलो आणि घरी आलो. घरी म्हणजे मी झोपलोय आता, डेंजर मध्ये झोपलोय एकदम. तर डायरेक्ट 6:30ला झोपलो. जी काठी असते ती, पालखी असते ती, आलेली आहे. चला काय बोलती पब्लिक. मित्रांनो, तर आज आहे दुसरा दिवस. मला काय रात्री जास्त बनवायला नाही भेटलं, कारण
गुलाल वगैरे खूप होता, तर मोबाईल वगैरे खराब झाला असता, त्याच्यामुळे मी काय शूट नाही केलं. आणि आम्ही रात्री लेट पण झोपलो 1:30-2 वाजता, कारण कार्यक्रम होता, थोडा ऑर्केस्ट्रा वगैरे, तुम्हाला तर माहितीच असेल ऑर्केस्ट्रा कसा असतो गावाला. तर ते सगळं केलं आम्ही आणि गपचूप आलो घरी. आणि जे झोपलं ना, सकाळी 10 वाजता उठलं. विचार करा, गावाला 10 वाजता उठलो आम्ही. मी पण, माझ्यासोबत सगळे भाऊ वगैरे, थकलेलो. तर मग काय आता झालं, आज बघू आजचा काय दिवस आहे. आज दुसरा दिवस आहे यात्रेचा आणि आज हनुमान जयंतीसुद्धा आहे. तर हा जो पार्ट असेल तो दुसऱ्या ब्लॉगमध्ये येईल. तर इथे मी या ब्लॉगला संपवतो. पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.